हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SK लर्निंग अकॅडमी। आज आहे 2 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, संयुक्त सैन्याभ्यास डेझर्ट सायक्लोन 2024चे आयोजन भारत आणि कोणत्या देशामध्ये केलं जाणार आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, UAE। संयुक्त अरब अमिरात आणि भारत या दोन देशांदरम्यान हा डेझर्ट सायक्लोन 2024 संयुक्त सैन्याभ्यास होत असतो। हा सैन्याभ्यास यावर्षी 2 जानेवारी ते 15 जानेवारी 2024पर्यंत राजस्थानमधील थार वाळवंटामध्ये आयोजित केला गेला आहे। पहिला संयुक्त सैन्याभ्यास जो आहे हा सप्टेंबर 2008मध्ये अबुधाबीमधील अल दफ्रा बेस येथे आयोजित केला गेला होता। तर संयुक्त अरब अमिरातसोबत हा सैन्याभ्यास सुरू होत आहे। संयुक्त अरब अमिरात राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे दिरहम, राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम। पुढचा प्रश्न पाहूया। राजस्थान राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सुधांश पंत। सुधांश पंत यांची राजस्थान राज्याचे मुख्य सचिव म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे। IAS अधिकारी सुधांश पंत यांना राजस्थान राज्याचे मुख्य सचिव नियुक्त करण्यात आलेला आहे। या अगोदर उषा शर्मा या राजस्थान राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यरत होत्या। वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना या मुख्य सचिवपदी नियुक्त केलं जात असतं। मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असतात आणि मुख्यमंत्र्यांकडून या मुख्य सचिवाची निवड ही केली जाते। तर राजस्थान राज्याचे सचिव म्हणून निवड झालेली आहे। राजस्थान राजधानी आहे जयपूर, मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्र। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हेमंत के श्रीनिवासुलू यांना या मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। तर लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन व्यापार परिषदेचे हे निदेशक आहेत LP हेमंत के श्रीनिवासुलू आणि यांना हा मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्कार देण्यात आलेला आहे। या पुरस्काराचे वितरण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे। हा पुरस्कार व्यापार, कूटनीती आणि जागतिक आर्थिक संबंध यामध्ये हेमंत के श्रीनिवासुलू जे आहेत यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। समुद्र परिक्रमेच्या 10व्या चरणाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, चेन्नई पोर्ट तामिळनाडू येथून या 10व्या चरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे समुद्र परिक्रमेच्या। हे 10वं चरण आहे। पुरुषोत्तम रुपाला आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी चेन्नई बंदरावरून हा सागर परिक्रमेच्या 10व्या चरणाला सुरुवात ही केलेली आहे। या समुद्र परिक्रमेचे आयोजन 1 जानेवारी ते 2024 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान असणार आहे। याच जो कार्यक्रम आहे समुद्र परिक्रमेचा याच्या अंतर्गत आंध्र प्रदेश आणि पॉंडिचेरीमधील विविध ठिकाणांवर याचं आयोजन या कार्यक्रमाचं हे केलं जाणार आहे। या समुद्र परिक्रमेच्या पहिल्या चरणाची सुरुवात जी आहे 5 मार्च 2022 रोजी गुजरातमधील मांडवा बंदर येथून करण्यात आली होती। या परिक्रमेच्या माध्यमातून मत्स्यपालन संबंधित विविध योजनांचा आणि त्या संबंधित कार्यक्रमांचा प्रसार हा केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या ठिकाणाहून देशात पहिल्यांदाच 2 अमृत भारत ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, अयोध्या। अयोध्या या ठिकाणावरून नुकताच या 2 अमृत भारत ट्रेनचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यामधील पहिल्यांदाच 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवलेला आहे अयोध्येमधून। या दोन्ही अमृत भारत ट्रेन दरभंगा, अयोध्या, दिल्ली आणि मालंदा टाउन बंगळूर दरम्यान चालणार आहेत। वंदे भारत ट्रेनच्या पार्श्वभूमीवर अमृत भारत ट्रेन देशाची पहिली पूल पुश ट्रेन आहे। देशभरातील ठिकाणांचा अयोध्याशी कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ करण्यासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या अमृत भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या दौऱ्यामध्ये असताना अयोध्या धाम जंक्शन आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखील उद्घाटन हे केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। केंद्र सरकारने नुकताच सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये किती वाढ केली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 0.2% इतकी वाढ केलेली आहे। सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये ही वाढ नुकताच करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून। सुकन्या समृद्धी योजने या अगोदर 8% आणि 3 वर्ष कालावधीसाठी 7% इतका व्याजदर दिला जात होता आणि आता या व्याजदरामध्ये 0.20% वाढ ही करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी या योजनेचा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सुरुवात ही केलेली होती या योजनेची आणि मुलींचे शिक्षण आणि लग्न कार्याचा खर्च भागवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अमेरिकेच्या सैन्याने अंतराळ संशोधन मोहिमेसाठी कोणते अंतराळयान अवकाशात प्रक्षेपित केले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, X-37B। हे जे अंतराळयान आहे हे अमेरिकेच्या सैन्याने अंतराळामध्ये प्रक्षेपित हे नुकताच केलेलं
आहे. अमेरिकन सैन्याकडून हे प्रक्षेपित केलं गेलं आहे. स्पेसएक्स फाल्कन हेवी रॉकेटद्वारे याचं प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे. X-37B फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून हे अवकाशयान प्रक्षेपित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डेव्हिड वॉर्नर या क्रिकेट खेळाडूने नुकतीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे हा डेव्हिड वॉर्नर आणि याने आता नुकताच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. तर 2011मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात केलेली होती डेव्हिड वॉर्नरने. तर एकदिवसीय मध्ये पहिला सामना 2009मध्ये खेळला होता. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये 6व्या स्थानावर आहे आणि आता हा ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने नुकताच वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गोळमेळा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए उधमपूर. जम्मू काश्मीरमधील ठिकाण आहे उधमपूर. येथे हा गोळमेळा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये गोळमेळा नावाने प्रसिद्ध असलेला लोकप्रिय उत्सव आहे हा आणि हा नुकताच साजरा केला गेला. उधमपूरमधील जगन्नाथ मंदिरात हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी 2दा या उत्सवाची फेरी काढली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच चर्चेत असणारा पुनोराधाम प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बिहार. बिहार राज्याशी संबंधित आहे हा पुनोराधाम प्रकल्प. तर राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून सीतामढी जिल्ह्यात असणारे पुनोराधाम हे मंदिर परिसर विकसित करण्यासाठी बिहार राज्य सरकारने एक प्रकल्प मंजूर केलेला आहे. पुनोराधाम हे माता सीता यांचे जन्मस्थान मानले जाते. मिथिलाची संस्कृती आणि वारसा वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. पुनोराधाम मंदिर परिसर विकसित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये सापांसाठी पहिल्यांदाच पार्क तयार केलं गेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राजस्थान. राजस्थान राज्यामध्ये देशातील पहिल्यांदाच सापांसाठी पार्क तयार केलं गेलेलं आहे. राजस्थानमधील कोटा या ठिकाणी राज्यातील पहिले स्नेक पार्क उघडले जाणार आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने यासाठी मान्यताही दिलेली आहे. कोटा स्नेक पार्कमध्ये 29 भारतीय आणि 4 अमेरिकन प्रजातीचे साप ठेवण्यात येणार आहेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय ही भारत सरकारच्या अंतर्गत एक वैज्ञानिक संस्था आहे आणि आता नुकताच यासाठी मान्यता दिलेली आहे. याची स्थापना 1992मध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972मध्ये दुरुस्तीद्वारे करण्यात येईल. भारतात सध्या CZA द्वारे मान्यताप्राप्त 147 प्राणी संग्रहालय आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. जनता दल पक्षाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नितीश कुमार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नुकताच जनता दल पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड ही करण्यात आलेली आहे. जनता दल युनायटेड अर्थात JDUचे नवीन अध्यक्ष म्हणून नितीश कुमार यांनी पदभार स्वीकारलेला आहे. नुकताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे होते लालन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा JDUच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही करण्यात आलेली आहे यांची. याआधी ते 2016 ते 2020पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.